नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रानकेळीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हे दिसत आहे हे रानकेळीचे फूल आहे आणि ते अशा प्रकारे दिसते. केळीचे अनेक प्रकार असतात, त्यापैकी रानकेळ हा एक प्रकार आहे. या रानकेळीला ग्रामीण भागात चवई किंवा चवेणी असे म्हणतात. ही चवळीची झाडे अशा प्रकारे दिसतात. हे चवळीचे लहान रोप आहे. चवळीची किंवा रानकेळीची झाडे ही केळीच्या झाडांप्रमाणेच दिसतात. याची पाने ही केळीसारखीच असतात. या पानांचा उपयोगही जेवण्यासाठी करण्यात येतो. मात्र या रानकेळीला जी केळी येतात ती खाण्यासाठी वापरण्यात येत नाहीत, कारण त्यामध्ये बिया अधिक असतात. केळीला जसे फूल येते त्याचप्रमाणे रानकेळीला येणारे फूल अशा प्रकारे दिसते. या फुलाची भाजी करण्यात येते. ही भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते. तसेच ती आरोग्यासाठीही उत्तम मानली जाते. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ शेअर करा. पावसाळा सुरू झाला की या रानकेळी रानामध्ये आपोआप उगवतात किंवा त्यांची मुद्दाम लागवडही करण्यात येते. या रानकेळींची जरी मुद्दाम लागवड करण्यात येत असली तरी लावल्यानंतर त्यांना रासायनिक खते वगैरे द्यावी लागत नाहीत. तसेच त्यांची विशेष मेहनत करावी लागत नाही. चवळीला जेव्हा फुले येतात तेव्हा चवळीची फुले अशा प्रकारे दिसतात. आणि नंतर या चवळीला केळी येतात, पण ती आकाराने अतिशय लहान असतात. त्यामध्ये गर कमी असतो आणि बिया जास्त असतात. ही केळी जरी खाण्यासाठी वापरण्यात येत नसली तरी या बियांपासून बनविण्यात येणारी पावडर ही आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरण्यात येते. तसेच या चवळीचा उपयोग सर्दी खोकल्यावरील औषधांमध्ये करण्यात येतो. अनेक प्रकारच्या त्वचा विकारांमध्येही या रानकेळीचा उपयोग केला जातो. पारंपरिक औषधांमध्येही रानकेळीचा उपयोग करण्यात येतो. ही रानकेळीची किंवा चवळीची झाडे ही जमिनीकडे म्हणजे बुंध्याशी जाड असतात आणि त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. आदिवासी किंवा ग्रामीण भागात या वनस्पतीचे विविध भाग म्हणजे खोड, पाने, फळे यांचा पारंपरिक औषधांमध्ये उपयोग करण्यात येतो. जखमांवर किंवा दाह कमी करण्यासाठी याचे उपयोग सांगण्यात येतात. पावसाळा सुरू झाला की या रानकेळी जशा रानामध्ये, शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत आपोआप उगवतात, त्याचप्रमाणे पावसाळा संपला की या रानकेळी आपोआप सुकून जातात आणि त्यांचा कंद हा जमिनीत शिल्लक राहतो आणि परत पावसाळा चालू झाला की या कंदापासून परत रानकेळी उगवतात, वाढतात, त्यांना फुले येतात. अशा प्रकारे या रानकेळीचा जीवनक्रम चालू राहतो. हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी किंवा वन्य क्षेत्रात वन्यजीवांसाठी या रानकेळी उपयुक्त असतात, कारण अतिशय कठीण परिस्थितीतही या टिकून राहतात आणि जगतात.